नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कोणतीही भाजी न वापरता मस्त असा गरमागरम पराठा कसा बनवायचा। याआधी तुम्ही असा पराठा कधीच खाल्ला नसेल, घरी कोणतीही भाजी नसेल तर तरीसुद्धा तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करू शकता। तर आज आपण शाळेचा डब्बा चौथी रेसिपी आई आज काय ग डब्यात हा पराठा पाहणार आहोत। तर कसा केला असेल यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 कप मुगाची डाळ घ्यायची आहे। इथे मी 1 कप मुगाची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही निवडलेली मुगाची डाळ आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे। यानंतर ही जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने या डाळीचे पीठ इथे तयार झालेले आहे, पण अगदी खूप बारीकही नाही किंवा खूप जाडसरही नाही। या पद्धतीने इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। आता हे तयार केलेले पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। यानंतर चवीपुरते मीठ इथे आपण यामध्ये घातलेले आहे आणि अगदी चिमूटभर अशी हळद यामध्ये घालायची आहे। एक अर्धा चमचा बडीशेपची पावडर इथे आपण यामध्ये घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 1-2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। आता इथे आपण हे हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण हे चांगले मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेले आहे। आता हे तयार झालेले मिश्रण आपण एका साईडला ठेवून देऊयात। आता इथे आपण ज्याप्रमाणे चपातीसाठी कणिक तयार करतो त्या पद्धतीने इथे आपण कणिक तयार करून घेतलेली आहे। आता एक कणकेचा छोटा गोळा इथे आपण तयार करून घेतलेला आहे आणि पीठ लावून इथे आपण हे थोडंसं लाटून घेतलेलं आहे। लाटून घेतल्यानंतर हे तयार झालेले जे मिश्रण आहे ते इथे आपण या पोळीवरती टाकून घेणार आहोत। 1-2 चमचे मिश्रण आपण या पोळीवरती टाकून घेतलेलं आहे। आता इथे आपण याच्या कडा ज्या आहेत ते या पद्धतीने बंद करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। याला इथे आपण पुन्हा एकदा थोडेसे पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता हे लाटून झाल्यानंतर इथे आपण एका साईडला गॅसवरती तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। यानंतर गरम झालेल्या तव्यावरती आपल्याला हा पराठा छान असा शेकून घ्यायचा आहे। दोन्हीही बाजूंनी इथे आपण हा पराठा छान असा भाजून घेणार आहोत। अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करू शकता।
पाहू शकता तुम्ही मस्त असा टम्म फुगलेला हा पराठा इथे आपला तयार झालेला आहे। आता यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचबरोबर आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते अगदी थोडेसे मिश्रण यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा बटर आपण यावरती टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे पराठे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।